साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, ते हेल्मेटच्या कायद्याबाबत आता हे काय तुमचं काय म्हणणं आहे का साहेब? ते लोक आता हे पोलीस लोक जबरदस्ती लोकांना धरून 500-500 रुपये पेनल्टी मारतात, ते कटला जबरदस्ती पाठवतात ते त्याचा. आणि एक तारखेपासून जो नियम 1 जानेवारीपासून लागू आहे त्याच्या आधीपासूनच सुरू आहे हा सगळा धंदा. नाही, असं नाहीये. महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्टच्या कलम 250 अन्वये महापालिका क्षेत्रात ज्या मोटरसायकली चालवल्या जातात त्यावर हेल्मेट बंधनकारक सक्तीतून वगळलेला आहे. आणि हा कायदा 1996 मध्ये सरकारने संमत केलेला आहे. ओके. आता हे पोलीस यंत्रणा किंवा बाकीचे लोक जे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायालयाचा आदेशांच्या बाबतीत सांगून त्यांचे आदेश, परंतु त्या आदेशांचं मध्ये कुठेही हा कलम 250 जो लागू आहे आपल्या राज्यामध्ये, हे कलम रद्द केलेलं नाही किंवा या कलमाबद्दल कधीही सांगण्यात आलेलं नाही. आता हे 250 कलम 1996 साली महाराष्ट्र सरकारने का केला तर 129 कलम जो केंद्रीय सेंट्रल ऍक्ट आहे मोटर व्हेकल ऍक्ट, त्याचा जो 129 कलम तो पूर्ण देशाला लागू आहे, त्यानुसार हेल्मेट बंधनकारक आहे. पण त्या 129 कलमामध्ये असं म्हटलंय की ज्या त्या राज्याने तो निर्णय घ्यायचा आहे हेल्मेटच्या बाबतीत. मग आपल्याला त्या जी लिबर्टी, जो अधिकार दिला सरकारला, आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याचा वापर केला. ज्या राज्यांमध्ये असा कायदाच केला नाहीये त्यांना तिथे 129 कलमान्वये ते लागू आहे. आणि म्हणूनच केरळपासून जे काही इतर राज्यांमध्ये ह्या हेल्मेट सक्ती आहे किंवा हेल्मेट घालतात लोक, तिथे तो कायदा 129 कलम प्रमाणे. त्या राज्य सरकारांनी त्या कायदा वेगळा बनवला नाही हेल्मेटसाठी किंवा सक्तीतून वगळलं नाही त्याच्या तिथल्या लोकांना. त्याचा आणि महाराष्ट्राच्या ह्या कायद्याचा काही संबंध नाही ना. महाराष्ट्रातल्या महापालिका क्षेत्रातील दुचाकीस्वारांना कायद्याने संरक्षण दिलंय. मग असं संरक्षण न्यायालय सुद्धा काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांचा जो काही सारखं म्हटलं जातं की आदेश आहे न्यायालयाचा आदेश असा आहे की हा सगळीकडे तुमच्या सुरक्षिततेकरता हेल्मेट वापरावं आणि तो कंपल्सरी करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की कंपल्सरी जर करायचं असेल तर तुम्हाला एक तर 129 सेंट्रल ऍक्ट बदलला पाहिजे त्यातली तरतूद, आणि महाराष्ट्र कायद्यातला हा 250 कलम रद्द केलं पाहिजे. पण जोपर्यंत कायदा अस्तित्वात आहे तेव्हा कायद्याच्या बाहेर जाऊन न्यायपालिका सुद्धा काम करू शकत नाही, कायद्याच्या विरुद्ध निर्णय ते देऊ शकत नाही. त्यामुळं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या वारंवार दिलेल्या आदेशाचा जो आहे ना एक मिस इंटरप्रिटेशन केला गेला आहे. 250 कलम रद्द केले किंवा 250 कलम बाबतची काय स्टेटस आहे हे कुठंही कोणत्याही कोर्टाने सांगितलेलं नाही. त्याच्यामुळं आजही हा कायदा लागू आहे. 2016 मध्ये मला पोलिसांनीच हे उत्तर दिलेलं आहे आणि या उत्तरामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे 2016 मध्ये. आता पोलिसांची भूमिका आहे की 2014 मध्ये माझा अर्ज आहे, परंतु त्यांनी मला उत्तर दिलं नाही म्हणून मी डीसीपी ट्रॅफिक यांच्याकडे अपील केलं, त्याच्यातही उत्तर नाही दिलं. म्हणून मला राज्य माहिती खंडपीठ आयोगाकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी आदेश दिला की कायदा आणि नियम याच्याबाबत खात्री करून उत्तर द्या, आणि त्यानंतर मला उत्तर आले ज्याच्यामध्ये म्हटलंय की कलम 250 अन्वये महापालिका क्षेत्रातील दुचाकीस्वारांना वगळलंय. मग आता कायदा मोठा का कायदा राबवणारे मोठे बघायला पाहिजे. कारण हे काय माझं आजही म्हणणं आहे की हा कायदा आहे अस्तित्वात आहे, हा कायदा चॅलेंज केला गेला नाही, हा कायदा रद्द झालेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या कायद्याच्या प्रोटेक्शन असल्यामुळं ही जी काय कार्यवाही चाललेली आहे ही आता कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे जनतेने ठरवावं. पण आज हे कायदा अस्तित्वात आहे. हेल्मेट सक्तीचा कायदा महाराष्ट्रात महापालिका हद्दीत नाही, तो फक्त राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग याच्यावर आहे. इतर स्टेटने केरळ वगैरे यांनी जे काय न्यायालयात याचिका दाखल केल्या तर त्यांच्या राज्यांपुरता मर्यादित होत्या. पण त्या राज्यांमध्ये मुळातच असं कुठला वेगळा कायदा त्यांच्या केला गेला नाही की ज्यातून वगळलंय. आपल्या महाराष्ट्र सरकारने कायदा केलाय
कलम 250 महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्ट कायदा आहे आणि तो कायदा जोपर्यंत आहे तोपर्यंत कायद्याच्या त्या विरुद्ध केलेली कुठलीही कृती ही कायदेशीर समजली जाणार नाही असं माझं मत आहे. धन्यवाद. ओके सर, थँक्यू सर.